आज आम्ही घरी चाललो, त्यामुळे आज आम्ही मस्त व्हिडिओ घेतोय. तर दाखवत तुम्हाला पुढचा व्हिडिओ. मी 2दा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला पण काही झालेला नाही आहे. सो बाय, नंतर भेटू आपण. सध्या आम्ही पार्सल घेतलेलं आहे वडापाव. ते टाक तोपर्यंत वर. तर आता आम्ही वडापावचं पार्सल घेतलं कारण की आम्ही काहीच खाल्लं नाही. येताना पण कॉफी नाही पिलो कारण की आम्ही सगळं पॅक करून ठेवलेलं. आता आम्हाला भूक लागली, त्यामुळे आता इथे येताना आम्ही वडापाव मस्त घेतलाय. आम्ही घरी जायला निघालो आणि बस ॲक्च्युली 7ला हलणार होती, पण तिला इथून हलायलाच 10 वाजले, त्यामुळं आम्हाला पोहोचण्यासाठी पण लेट होत होतं. आणि डायरेक्ट सांगोलपर्यंत बस होती, पण मी पंढरपूरमध्येच उतरले कारण की पुढं खूप जास्त टाईम लागणार होता. त्यामुळं मग मी स्वातीसोबत पंढरपूरमध्येच उतरले आणि तिथं मला मग सत्यम न्यायला आला, कारण की भीती वाटते ना 1-2 वाजता असं एकटं जाणं. तर त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण उतरूया. मग सत्यम बोलला की मी न्यायला येतो तुला, नको टेन्शन घेऊ. मग मी पंढरपूरमध्ये उतरले, तिथं सत्यम न्यायला आला आणि नंतर गेल्या गेल्या मी घरी जाऊन झोपले. मला खूप जास्त कंटाळा आला होता, थकल्यासारखं झालं होतं, तर मी काहीच व्हिडिओ नाही केला. आणि नेक्स्ट दिवशी मी डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ चालू केला कारण की आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. गाईज, मी कार्यक्रमाला जाऊन आली आहे, पण मला आता आमची जी नवीन कार आहे ती चालवायची आहे, त्यामुळे मी सत्यमला झोपेतनं उठवलंय आणि मी पण तयार नाही झाले आणि मी तशीच त्याला घेऊन चालले. हाय कर सत्यम. गाईज, मला चालवायचे कारण की मी उद्या जाणार आहे आणि मला चालवायचं आहे, त्यामुळं आता आम्ही मस्त जातो. आता मम्मी यायला लागली आणि तुम्ही पण बघा माझे ड्रायव्हिंग स्किल्स. नवीन गाडीचं आहे ना मग सत्या. सत्या मला भारी माहिती आहे माझे ड्रायव्हिंग स्किल्स. आता तो शूट करेल की माझे ड्रायव्हिंग स्किल्स. तो जो खंडूबाईने आणलेली गाडी होती ना, आणि जेव्हा मी चालवायला घेतली ना, त्याची रिॲक्शन बघायसारखी होती. बॅकग्राऊंडचा आवाज जो होता इंटरेस्टिंग. चालू कर. थोडासा नाही रे, पिशवी येते पुढे दगडाच तिकडून घेऊ का? त्यात दिसते का बघ पहिला. आता स्मूथ चालायची गाडी. दगड बघ. अरे पिशवी येते सत्य, तू वळवतीच आहे मी. भाषेतूनच वळव, पूर्ण वळव. पप्पा पाहिजे होते, पप्पांचे रिॲक्शन मला एकदा कॅप्चर करायचं नवीन गाडीत. तुला नवीन गाडी शिकवायला येत असेल. त्यांनी चालवली ना अजून. नाही चालवली, डोंगरगावला फक्त घेतली ना रे. त्या दिवशी तर खंडूच्या तिकडून येताना तर ती कशाला एवढं घाबरलं रे, खड्डा आहे म्हणून. गाडी त्या साईड तर घेतले ऑफ रोडिंग करायला. हा, सत्यमचे व्हिडिओ बघायला, सत्यमचे व्हिडिओ बघा मग कळेल तुम्हाला गाडी किती स्ट्रॉंग आहे. आणि सत्यम येते सत्यम मला, आणि आपल्या जुन्या गाडीपेक्षा एकदम स्मूथ आहे है ना. ह्याला एकदम स्मूथ चालते, सेकंड गिअर वर इतके छान चालते. घेऊ का रोडवर? नको, उद्या सकाळ सकाळी सकाळ सकाळी जाऊ हायवे. उद्या सुट्टीच असेल ना सतत. तुझा व्हिडिओ बघितला वाटतं. सगळी
बघायला नेमकं चालू काय ह्यांचं. इथंच होतं ना कार्यक्रम. नाव आता आम्ही बघतोय याचे सेटिंग्स, कारण की खरं सांगते मला अजून काहीच माहित नाही या गाडीतलं. पण मस्त आहे ना. मम्मी तर आमची काही काशीपर्यंत जाऊन आले. ते खाली करते आहे ऑलरेडी आपल्याला. असं दे की मग आता इथं जायला खाली करायचं. खाली ते कर दाखवत त्यांना. आणि ते बाबा म्हटला होता नाही, ते बाबालाच माहित नव्हतं गाडीत काय काय आहे. ते पण आहे, भारी आहे. काय आलं रे? आता लागला. When I came to Notre Dame, आता गाणं कुठलं मला? तू आभाळ. हेच ना? त्याला हे आहे ना. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night